अभिजित पण तुझ्या माघारी खूप वेळा तुझी ती तारीफ करतो. सो ऑल द बेस्ट तेजस्विनी, खूप चांगल्या पद्धतीने काम कर, तब्येतीला जप आणि काळजी घे. अभिजित पहिल्यांदा जेव्हा होता तेव्हाही त्याचं काम खूप छान होतं, डिसिप्लिन मध्ये होतं, आणि दुसऱ्यांदा त्यांनी माझ्या टीम मध्ये यावं अशी माझी खूप खूप मनापासून इच्छा होती, आणि तो त्या इच्छेला कम्प्लीट करण्यासाठी तो परत आलाय. उत्कर्ष त्यांनी सोडण्याचा निर्णय पण घेतला. म्हणजेच मी जसं म्हणतोय की सगळेजण मी आल्यानंतर आले होते, तर अभिजित मी त्या कॅटेगरीमध्ये का बरं मोजतो, कारण की जर माझी इच्छा नसती तर तो नाही आला असता, बरोबर. पण माझी इच्छा तेव्हाच होती, कारण मला माहित होतं की अभिजितची ती कॅपॅसिटी आहे. कारण जेव्हा मी आल्यानंतर पूजाचा जो मॅटर झाला होता, त्यानंतर त्याला कितीतरी महिने कॅश काउंटर सांभाळावं लागलं होतं, बरोबर. आणि याच्या आधी त्याचा भरपूर काळ कॅश काउंटरमध्ये गेला, त्याच्यामुळे त्याचा रोलशी तो जस्टिफाय त्यावेळेला करू नाही शकला होता. पण त्याच काळामध्ये झालेल्या ऑडिटमध्ये अभिजितचं इन्व्हॉल्वमेंट, अभिजितनी ते ऑडिट कशा प्रकारे काढलं, त्या सगळ्या गोष्टी मी खूप ऑब्झर्व केलेल्या होत्या. आणि तेव्हाच मला असं वाटलं होतं की अभिजित ही ब्रांच खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. आणि प्रसाद गेल्यानंतर खरंच अभिजितनी ते काउंटर अप्रतिमरित्या सांभाळलं. फार कमी कस्टमर्स त्या काउंटर पासून माझ्या कॅबिन पर्यंत आले, आणि जो मला तिथे